नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे चिंचोली संघानं. एक चांगली रणनीती आणि अमरस्फोट कासणे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. पण यापूर्वीचा जो सामन्याचं विश्लेषण आपण जर पाहिलं तर एक चांगल्या अशा पद्धतीने शुभमनं पाया रचला, परंतु विजयावरती शिक्कामोर्तब करणारी खेळी मात्र वैभव पाटील यांच्याकडनं पाहायला मिळाली. वैभव पाटील माइंड सेट करून आले होते की मला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे आणि म्हणून त्यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला. शेवटच्या षटकामध्ये जो षटकार होता तो षटकार विजयाची दत्कार देणारा होता. अतिशय सुंदरतेने त्यांनी तो षटकार साधला आणि वैभवने चौकार मारत विजयावरती शिक्कामोर्तब केलं. या स्पर्धेमध्ये अतिशय मौलिक असं योगदान आम्हाला राहिलेलं आहे. फर्स्ट सेकंड अँड थर्ड ट्रॉफी अब्दुल हमीद अरफत गोरे साहेब यांच्याकडनं. सिरीज ट्रॉफी आहे शहबाज कुंगळे साहेब यांच्याकडनं. बॅट आहे ए जफर पटेल कुडूस यांच्याकडनं. बेस बॉलरची ट्रॉफी आम्हाला मिळालेली आहे तकीब पटेल साहेब यांच्याकडनं आणि शूज विवेक शेलार यांच्याकडनं लाभलेले आहेत. बेस्ट बॅट्समन ट्रॉफी फलंदाज मैदानात प्रविष्ट होत आहेत, ज्या की पटेल साहेब यांच्याकडनं बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी आहे. त्याचप्रमाणे बॅट 6 अँड आउट मुनाफ शेख यांच्याकडनं. बॉल स्पॉन्सर आहेत अम्मार पटेल आणि शेखर दळवी साहेब. मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला पापा मुखरी यांच्याकडनं लाभली. त्यामुळे कॅप लाभलेला आहे मोमेंटो मुफीद मुमुंकर अँड ब्रदर्स यांच्याकडनं लाभलं आहे. वॉटर सप्लाय या ठिकाणी आपण पाहिलं तर तकदीर एंटरप्राइजेस तलवली रुपेश गोरले भोकरी यांच्या सौजन्यानं. इंटरनेट UTS शहबाज रईस यांच्या सौजन्यावर लाभलेला आहे. लेट शाजेब रईस यांच्याकडनं लाभलेलं आहे. लेट नईम शेख सापे यांच्याकडनं दुपारच्या भोजनाची व्यवस्था गुडलक हॉटेलच्या सौजन्यानं. टॉस कोल्ड्रिंक आहे ती नरेश राऊत अतकोली जयदुर्गा संघाचे कर्तेधर्ते यांच्या सौजन्यानं आम्हाला लाभलेलं आहे. अंकुश जाधव यांच्याकडनं स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्या. त्याचप्रमाणे अंकल भाई पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना खेळाला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आस्तिक आणि सलामी जोडे आपण पाहतोय अमरस्फोट कासणे संघाकडनं. सलामीचा फलंदाज कल्पेश आणि निलेश. आस्तिक 5 षटकांचा डाब. पहिलं षटक पॉवर प्लेचं. सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षणाची रचना पाहतोय. एक थर्डमॅन, एक फायनलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या आत पंचांच्या उजव्या हातावरती. त्यानंतर खेळाला सुरुवात होते. आस्तिक गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू कटचा फटक्याचा वापर केला. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला चकमा देत चेंडू चालला सीमा रेषेकडे. सीमा रेषा पार चौकार. वेल बिगनचा हाफ टर्न. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशच्या बॅटमधून निघालेला एक अतिशय सुंदर फटका. कल्पेश शेळके नामांकित फलंदाज आहे. अमरस्फोट कासणे संघ हा संघसुद्धा तगडा संघ म्हणून ओळखला जातो. समोर प्रतिस्पर्धी संघ चिंचवली तेवढाच मातब्बर संघ. धावफलकावरती बिनबाद 4 धावा. पहिल्याच चेंडूवरती हा चौकार जोडला गेला. एस्पोर्ट अर्जोली आपण पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शन पाहणार आहोत. प्रतिस्पर्धी संघ असेल आयोजक संघ तलवली स्पोर्ट्स तलवली. दरम्यान आस्तिक याचा पुढचा चेंडू. सोरे गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळतोय. चांगला स्विंग प्राप्त करतोय. पहिला चेंडू चौकार. त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आस्तिककडनं. निर्धाव चेंडू. बिनबाद 4 धावा. 5 षटकांचा डाव असेल. पॉवर प्लेचे 2 षटकं. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन नियोजन. संपूर्ण वर्तुळाकार मैदान. आस्तिकचा पुढचा चेंडू. एक चांगला फटका, मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार षटकार. दैदिप्यमान अशी फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूला कटच्या स्वरूपामध्ये चौकार प्राप्त केला. दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवरती गणगणाचे आघात. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक उत्तुंग षटकार. 10 धावा धावफलकावरती. बारी बारी सबकी बारी. कभी गेंदबाज की बारी, कभी बल्लेबाज की बारी. लेकिन मैं कहूँगा तलवली स्पोर्ट्स
ऑर्गेनाइजेशन बाय तलोली ट्रॉफी इस सबसे भारी एक अच्छी टूर्नामेंट हम देख रहे हैं। पुढचा चेंडू अस्तिक यांचा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच लॉंग ऑफच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार। 14 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत। एक चांगला स्टार्ट आपल्या संघाला कल्पेशने मिळवून दिलाय। खूप सुंदर अशी सुरुवात। एक चेंडू मात्र निश्चितच चांगला आपल्याला पाहायला मिळाला, चांगला स्विंग घेणारा चेंडू होता, पण त्याच्यानंतर मात्र आघात आणि आघात दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आकाशाला गवसणी घालणारा हा फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात। झेल धरतीला दान झाला, आयुष्यमान भवता आशीर्वाद दिला गेला। 2 धावा लिहिल्या जोडल्या गेल्या। 16 धावा धावफलकावरती। संधी आली होती, संधीचं सोनं करणं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, पकडा कॅच जिंका मॅच, पण या मंत्राचा स्वीकार करणं अत्यंत गरजेचं असतं। क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू लागला होता, निश्चितपणे याचं झेलात रूपांतर करणं गरजेचं होतं। पुढचा चेंडू निश्चितच एक अतिशय सुंदर फॉलो थ्रूमध्ये स्वतः गोलंदाजानं झेल टिपलेला आहे। एक खूप सुंदर असा झेल स्ट्रेट ड्राईव्ह फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तेवढाच सुंदर जज करत गोलंदाज आस्तिक झेल टिपतोय। पहिला झटका फटका कल्पेशच्या रूपानं दिला जातोय। नजर असणं फार गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या पद्धतीने फटका खेळला गेला त्याच दिशेने चेंडू येतोय। पाहिल्याबरोबर गोलंदाजानं हात पुढे केले, चेंडू हातामध्ये फटका जोरात असल्यामुळे बसला आणि कल्पेश मात्र आता तंबूत जाऊन बसलेला आहे। एक बाद 16 धावा। वैभव हलके गोलंदाजी धुरा, वैभव हलके फलंदाजी धुरा सांभाळेल। आडनाव हलके आहे, पण एक भरभक्कम शरीरयष्टीचा खेळाडू आहे आणि मला वाटतं डोळ्यावरती चष्मा लावून खेळणारा PTC मधला पहिला खेळाडू आहे। परेश भोईर पण चष्मा लावून खेळत असतात, म्हणतो परेश पहिला खेळाडू आहे, त्यानंतर वैभवला पाहतोय आपण। दरम्यान सामोरच होतोय फलंदाज निलेश। श्रीकांत गोलंदाजीची धुरा सांभाळेल। वेळेच्या वरती सहकार्य करा। 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण बंधनकारक आहे आपल्याला। निश्चितच चांगला चेंडू ते तरार मारा, खऱ्या अर्थानं थोडासा हा बॉल होता, संधी होती निलेशला, मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला। सरळ बॅटनं हा फटका खेळला असता तर अधिक धावाही बाल झाल्या असत्या। एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली होतं। दरम्यान पुढचा चेंडू श्रीकांत सुरेख गोलंदाजी ते तर्रार मारा। आता मात्र चेंडूची लेंथ बदलली जाते। वुडलँड स्पॉटच्या पुढे चेंडू जाणीवपूर्वक ठेवला गेला। मारा मात्र वेगवान आहे। निलेश पहिल्या दोन्ही चेंडूवरती चाचपडताना दिसतोय। 16 धावा धावफलकावरती। कल्पेश बादून तंबूत परतला, एक धक्का मोठा होता, परंतु त्यांच्याकडे फलंदाजीची रीग आहे। वैभव हलकेमध्ये सुद्धा तीच क्षमता आहे। दरम्यान पुढचा चेंडू श्रीकांत मुकणे यांचा निश्चितच अतिशय दर्शनीय फटका, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र खाली होता, त्याचा अतिशय अचूक लाभ उचलला जातोय, चौकार जोडला जातोय। 20 धावा धावफलकावरती। ज्या पद्धतीने दुसरा चेंडू हाताळला होता तोच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला, अचूक ओळखलं निलेशनं आणि चौकार त्याचं परावर्तन केलं। दरम्यान पुढचा चेंडू पुनश्च उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला गेला। पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार। 24 धावा धावफलकावरती। या षटकात 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले, 2 चेंडूंवरती चौकार पाहायला मिळाला। आतापर्यंत 8 धावा बहाल झालेल्या आहेत, त्या जोरावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 24 धावा अमर स्पोर्ट कासणे संघ
श्रीकांत गोलंदाजी करेल, सामोरं जाईल तो निलेश. पुढचा चेंडू निश्चितच डाव्या एसटीवरची चेंडू ठेवला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पम्बलिंग झाली क्षेत्ररक्षणात आणि चौकारांची हॅट्रिक पूर्ण होते. रवी सांबरे यांच्याकडनं चुकी झाली. अतिशय अनुभवी खेळाडू आहे. अजित पाडेकरला अनेक वर्षे त्यांनी साथ दिलेली आहे. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 28. 3 सलग चौकार पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू निर्धाव होते. निलेश श्रीकांतच्या गोलंदाजीला सामोरा जातोय. अतिशय दर्शनीय फटका, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येत नाहीये. गोविंद भोईर त्या ठिकाणी होते. संघाचं नेतृत्व करतात. अचूक झेल टिपतोय. शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकात गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकातही गडी बाद होतोय. धावफलकावरती धावा झळकत आहेत. 28. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, 14ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. या 5 षटकाच्या डावानंतर लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. आयोजक संघ तलवली स्पोर्ट्स वर्सेस अर्जोली या 2 संघांच्या दरम्यानची ही लढत असेल. गौरव आलेला आहे. संघाचा कर्णधार आहे गौरव गोंधळी. दुसऱ्या बाजूला असेल वैभव हालके आणि गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज अस्तिक, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. अस्तिक धारदार गोलंदाजी, मात्र पहिल्या षटकात 16 धावा बहाल झाल्या होत्या. त्याची भरपाई करण्याची वेळ आलेली आहे. मात्र समोर वैभव हालके आहे, गौरव गोंधळी आहेत, हेही विसरता येणार नाही. अस्तिकचा पहिला चेंडू कुरुंदेंकडनं पुढे सरसात मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक सज्ज होता, झेल टिपतोय. पहिल्याच चेंडूवरती अस्तिक यश मिळवून देतोय. तिसरा झटका फटका अमरस्फोट कासणे संघाला. 3 बाद 28 धावा धावफलकावरती. 60 पेक्षा अधिक धावा निश्चितपणे जोडण्याचे मनसुबे ठेवावे लागतील. पण अस्तिकनं खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तिसऱ्या षटकात आपल्या संघाला स्टार्ट मिळवून दिलाय. वैभव हालकेला हलका करून टाकला. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. नवा फलंदाज त्वरित मैदानामध्ये येईल याची दक्षता घ्या. मोहीर येतोय. एक गुणलेखक म्हणून सुद्धा त्यांनी कासणे येथे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मयूर दळवी, वंडर बॉय बबलू पाटील यांचे मेवणे आहेत ते. अस्तिक हॅट्रिक चेंडू आहे. यस, आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक दूर राहिला. 2-2 क्षेत्ररक्षक. चेंडू अडवेपर्यंत 2 धावा आलेल्या आहे पूर्ण. 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. 3 गडी बाद झालेले आहेत अमरस्फोट कासणे संघाचे. दोन्ही फलंदाज आता नवोदित आहेत. परंतु भिवंडी तालुक्यातली अशी काही गावं आहेत की जे क्रीडा संस्कृती जपत असतात. त्याच्यामध्ये कारिवली गावाचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्या पद्धतीनं भिवंडी तालुक्याचं टोक शहापूरच्या बरोबर बाजूला लगत असलेलं पहिलं गाव कासणे, इथे सुद्धा क्रीडा संस्कृतीचं जतन केलं जातं. सकाळीच आपण पाहिलं तर मॉर्निंग वॉक, क्रिकेटचे प्रॅक्टिस करणारी मंडळी
कासण्याच्या जिल्हा परिषद शाळेच्या बरोबर बाजूला एक मोठं मैदान आहे. दरम्यान अस्तिकचा पुढचा चेंडू, थोडासा चेंडू गोल्डन स्पॉटच्या पुढे पडतोय, चांगली उसळी प्राप्त करतोय. हा चेंडू उमगला नाही मयूरला आणि निर्धाव चेंडू जातोय. तिसरा षटक मार्गस्थ आहे. जी धावसंख्या होती ती पहिल्या षटकात 16ची सरासरी देणारी, दुसऱ्या षटकामध्ये 14वर आली आणि तिसऱ्या षटकात ती आता येऊन 10वर स्थिर झालेली आहे. अस्तिकला निश्चितच या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लो फुलटॉस चेंडू, बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू हात दाडला गेला. एकेरी धाव 31 धावा धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये यश येते अस्तिकला, कारण पुढील जे सर्व चेंडू शेष आहेत हे हाणामारीचे चेंडू असणार आहेत आणि त्या धावांना रोखण्यात जर यश आलं गोलंदाजांना तर निश्चितपणे चिंचोलीसाठी अतिशय जमेची बाजू असेल. अस्तिक 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. सुरेख गोलंदाजी करतो आहे आणि या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता, चुकीचा प्रयत्न. गौरव गोंधळी धाव बांधून तंबूत परततोय. चौथा झटका फटका बसतोय गौरव गोंधळीच्या रूपानं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 गडी बाद झाले. 31 धावा धावफलकावरती. अमरस्फोट कासाणे संघ थोडासा या षटकात पूर्णपणे पिछाडीवर गेला असं म्हणायला हरकत नाही आहे आणि याचं कारण आहे अस्तिकची अचूक टप्प्याची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. दरम्यान पुढचा चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि एल्बिडोलच्या रूपामध्ये या ठिकाणी रिव्ह्यू केवळ बिमरसाठी आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम मानूया. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती. पाच गाड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. पुढील सामन्यासाठीच्या नाणेफेकीसाठी सज्ज राहणार आहात. तलोली स्पोर्ट्स ए संघ आयोजकांचा संघ आहे आणि प्रतिस्पर्धी संघ असेल अर्जोली. दोन्ही संघ मैदानावरती उपस्थित आहेत. रोहित खेळ सुरू करा. अजित पाडेकर खेळ चालू करायचा आपण. अकरा वाजून 50 मिनिटांनी खेळायला सुरुवात झाली अजित, आणि 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर एक खेळाडू आहे तो तुम्हाला सर्कल रेषेच्या आत घ्यावा लागतो. बरोबर वेळ जर पाहिलीत तर आता 12 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे 3 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला पूर्ण करणं बंधनकारक. विकेट गेल्यामुळे 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करणं बंधनकारक असेल. मयूर स्ट्राईकवरती, रोहित नॉन स्ट्राईकला आणि कौशल गोलंदाजी धुरा सांभाळतोय.
पाचवं षटक महत्त्वाचं षटक, चौथं षटक महत्त्वाचं षटक, माफ करा. दरम्यान फुल्लर लेन फुलटॉस चेंडू टाकला जातो, पंचांचा इशारा, बिमर चेंडू, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. स्वतःच्या पायावर कौशलनं कुऱ्हाड मारून घेतलेली आहे, कारण फ्री हिटचा पुढचा चेंडू असेल. 37 धावा धावफलकावरती. 3 षटकात 31 धावा पाहायला मिळाल्या. या चेंडूनं मात्र समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं. 37 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडू शेष आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जर 30-35 धावा जोडता आल्या तर निश्चितपणे अमरस्फोट काचेसाठी जमेची बाजू असेल. स्लोवर चेंडू होता, निश्चितच एक चांगला चेंडू. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबलिंग झाली क्षेत्ररक्षणामध्ये सांबरे यांच्याकडनं. एकेरी धाव लिहिल्या पूर्ण. 38 धावा धावफलकावरती. अजूनही 11 चेंडू शेष आहेत. 39 धावा धावफलकावरती. नो चेंडूवरती षटकार मारल्यामुळे त्या 7 धावा स्वाभाविकपणे 39 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. दरम्यान पुढचा चेंडू एक स्लोवर फुलटॉस चेंडू. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे, पळून एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावावर समाधान मानावं लागेल, कारण चांगल्या पद्धतीची फेकी आली. 40 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. चाळीस धावा धावफलकावरती. कौशल छोटासा हा खेळाडू आहे, नवोदित. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर उसळी घेत बाहेर निघतोय. एक चांगला चेंडू. 5 गड्याच्या मोबदल्यात 40 धावा. अजूनही 9 चेंडू शेष आहेत. दरम्यान पुढचा चेंडू कौशल सामोरं जाईल तो मयूर. निश्चितच सुरेख गोलंदाजी करतोय. उजव्या यष्टीकडे चेंडूची ठेवण ठेवली जाते, कारण शफल होतोय वारंवार मयूर. हे पाहिल्यानंतर अचूक टप्प्याची गोलंदाजी कौशलकडनं. हे दोन्ही चेंडू निर्धाव. पहिला चेंडू हा बिमर होता, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विश्वास जो काही कर्णधारांनी ठेवलेला आहे तो सार्थ ठरवताना कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक अशी गोलंदाजी मयूर. मला वाटतं अतिशय दमछाक झालेली आहे मयूरची. स्वाभाविकपणे पाण्याची मागणी केली. कॅपही डोक्यावर चढवली जाते, कारण दुपारची वेळ मात्र आकाश ढगाळलेला आहे. यावर्षी आपल्याला पावसाचा कोणताही भरोसा पाहायला मिळाला नाही. 6-7 महिने पाऊस पडलेला पाहायला मिळाला. दरम्यान कौशल यांचा पुढचा चेंडू. सीधा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जज करण्यामध्ये अपयशी ठरतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. सेहेचाळीस धावा, जी 12ची सरासरीच्या आसपास अजूनही संघ फिरतो आहे. जमेची बाजू असेल. कौशल चौथं षटक महत्त्वाचं षटक हाताळतोय. 46 धावा धावफलकावरती. काही चेंडू अतिशय सुंदर आम्ही कौशलकडनं पाहिले. दरम्यान पुढचा चेंडू पुनश्च एक सुरेख फटका, मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात गोविंद निमेश होता त्या ठिकाणी. अचूक झेल दिसतोय.
आणि मयूरची खेळी संपुष्टात येते. 46 धावांवरती हा बसणारा 6वा झटका. 6 चेंडू शिल्लक असतील, अतिशय महत्त्वाचे. याच्यानंतर एक महत्त्वाचा सामना आयोजकांचा संघ तलोली स्पोर्ट्स ए वर्सेस अर्जोली या दोन मातब्बर संघांनी सज्ज राहायचं आहे, कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. दरम्यान मयूरची जागा घेण्यासाठी येतोय फलंदाज महेश. 5वं षटक हाताळण्यासाठी कोण सज्ज असेल? पवन. 6 चेंडू अतिशय निर्णायक असतील. धावफलकावरती धावा झळकल्यात 6 गाड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. इथून कमीत कमी 14 ते 15 धावा जोडाव्या लागतील अमरस्फोट कासणे संघाला. तर 8 ते 10 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल पवन आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं. म्हणजे चिंचवली संघसुद्धा त्याच इराद्यानं मैदानावर सज्ज. दरम्यान पवनचा पहिला चेंडू. सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका आपला पाहायला मिळतो. एका टप्प्याच्या साने चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, चौकार. चौकारच्या जोरावर 50 धावा पूर्ण. इथे श्याम याचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. अफसर रईस यांचे छोटे बंधू अरफाद रईस यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. 50 धावा धावपलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू पवन. निश्चितच सुरेख चेंडू होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. पळून एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये धावबाद होतोय फलंदाज. एका पाठोपाठ एक 7वा झटका बसतोय अमरस्फोट कासणे संघाला. 7-51 धावा धावपलकावरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 51 धावा. आज आपण चेतन पाटील यांचा संघ दळेपाडा इन ॲक्शन मीनाक्षी स्पोर्ट कांदळी या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध 2 हात करताना अनुभवणार आहोत. त्याच्यानंतर NCC बोरिवली संघाला बाय मिळालेली आहे. निश्चितच आज बाबनदेव कुरूंनं खूप सुंदर कामगिरी केली. भोईरपाडा संघ पहिल्या स्पर्धेतील उपविजेता संघाला स्पर्धेच्या बाहेर काढलं. एक उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान पवनचा पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी, तेवढा सुंदर फटका. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार. अतिशय उत्तुंग षटकार. 57 धावा. 9व्या क्रमांकावर आलेला उमेश दाखवून देतोय की ती खोलवर फलंदाजी आहे अमरस्फोट कासणे संघाची. 57 धावा. धावांचा जर डोंगर उभारला गेला. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच एक चांगला ग्राउंडेड फटका आपला पाहायला मिळतोय. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्राकडे. पंबलिंग झाली क्षेत्ररक्षणात. पळून एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 59 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. अजूनही काही चेंडू शेष आहेत. सरासरी 12ला स्पर्श करते. ही अतिशय जमेची बाजू असेल. एक चांगला सामना, रोमहर्षक सामना आपल्याला अनुभवायला मिळेल. पवनला सामोरा जाईल तो उमेश. 2 चेंडूला सामोरा गेला. 8 धावा त्याने केलेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 60 धावा. सरासरी 15ची पूर्ण तर झालेली आहे. माफ करा, 12ची सरासरी पूर्ण झालेली आहे. या 2 चेंडूंवरती अधिकाधिक धावा जोडण्याचे मनसुबे असतील. साठ धावा या मैदानात एक सन्मानजनक धावसंख्या म्हणून पाहिलं जातं.
दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 66 धावा धावफलकावरती. एक चेंडू शेष असेल. धावांची बरसात झाली. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर 4 षटकं ज्या वेळ समाप्त झालेली होती त्यावेळेस धावफलकावरती धावसंख्या ही कमी लागली आपल्याला पाहायला मिळाली होती. सेहेचाळीस धावा होत्या. दरम्यान एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक अचूक जज करत झेल टिपतोय. शेवटच्या चेंडूवरती श्रीकांतनं झेल टिपला. धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 8 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा. 20 धावा शेवटच्या षटकात वसूल केल्या गेल्या. ही जमेची बाजू आहे. 67 धावा विजयाचं लक्ष्य असेल. आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे. आणि प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालेला आहे. दरम्यान रुपेश जाधव यांना विनंती करेन, आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. आणि सहेल मुरुमकर यांनाही विनंती करतो आपण. सहेल मुरुमकर, आपणही नाणेफेकीसाठी जाणार आहात. थँक्यू सो मच गायकवाड सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तळवली ट्रॉफी 2025मध्ये. पडगा टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम फ्री एंट्री टुर्नामेंट आजचा 3रा दिवस. आणि आत्ता वेळ झालेली आहे आपल्याला ऑर्गनायझिंग टीमला ॲक्शनमध्ये पाहण्याची. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे टॉस बॉक्समध्ये. सहेल मुरुमकर साहेब आणि रुपेश जाधव साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस कॉईन एका बाजूला तळवली ट्रॉफी आहे आणि दुसऱ्या बाजूला अप्सर रईस. तळवली स्पोर्ट्स विरुद्ध आर्जोली स्पोर्ट्स. आसिफ कॉल देत आहेत. अप्सर रईस अशी मागणी आहे आणि यस, इट्स अ राईट कॉल. टॉस जिंकलाय तळवली टीमच्या कॅप्टनने. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देत आहोत नरेश राऊत, प्रतीक राऊत आणि जयदुर्गा अतकोली संघाकडून हे शीतपेय. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आसिफ, दुपारच्या सत्रामध्ये तुमची मॅच सुरू होणार आहे. टॉस किती महत्त्वाचा वाटतोय आणि काय निर्णय घ्याल? टॉस तो इम्पोर्टेंट था और टीम ने डिसाइड किया कि बैटिंग करेंगे. बैटिंग करने के पीछे क्या कारण है? क्या कोई पर्टिकुलर स्कोर आप देख रहे हैं जो कि आपकी टीम आपको लगता है कि बना सकती है और उससे आप मैच जीतेंगे? पहले से टीम की स्ट्रॉन्ग पोजीशन बैटिंग है, तो बैटिंग करके ज़्यादा से ज़्यादा रन मारेंगे और सामने वाली टीम को प्रेशर में लाएंगे. ज़बरदस्त आपका ये आयोजन नियोजन है. आपकी भी काफ़ी मेहनत मैं पहले दिन से देख रहा हूँ. शायद उससे पहले ही मेहनत स्टार्ट हुई है पूरे टीम की. और क्या एक मैसेज देना चाहते हैं यहाँ पर? बतौर कप्तान आप आए हैं आप टॉस के लिए. तो गांव की बहुत उम्मीद है टीम से. हम कोशिश तो 100% कर रहे हैं, लेकिन उसका रिजल्ट नहीं आ रहा है. तो हम इतना ही गांव वालों से कहना चाहेंगे कि हमारी कोशिश पूरी है. रिजल्ट जब भी आएगा अच्छा ही आएगा और मैं उम्मीद करता हूँ कि यही टूर्नामेंट से आएगा इंशाल्लाह. दॅट्स द स्पिरिट. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. आर्जोली संघ, तुम्ही देखील तुमच्या कुठेतरी अभियानाची सुरुवात करत आहात. पहिला सामना आहे तुमचा या स्पर्धेतील आणि ऑर्गनायझिंग टीम विरुद्ध लढत लागलेली आहे. कसं वाटतंय या स्पर्धेबद्दल? काय वाटतंय? स्पर्धेबद्दल बोलायला गेलं तर मोठा हृदय लागतो. फ्री टुर्नामेंट आणि एवढी मोठी टीम ऑर्गनाईज, तळवली टीमने एवढा मोठा टुर्नामेंट ऑर्गनाईज केला आहे. थँक्स फॉर अप्सरभाई आणि ऑल टीम तळवली. कारण एवढा फ्री टुर्नामेंट आणि एवढी मोठी मॅच, त्याच्यासाठी मोठा हृदय लागतो. आकाश, मागचा हंगाम किंवा त्याआधीचा हंगाम असेल एवढे चांगले गेलेले नाहीत. काही स्पर्धांमध्ये जरूर चांगली कामगिरी झाली आहे, परंतु या हंगामामध्ये काय वाटतं की काही गोष्टी बदलल्या जाव्यात तुमच्या टीमकडून जेव्हा तुमच्यासाठी चांगले रिझल्ट्स येतील? पूर्ण 11 प्लेयर चांगले खेळले तर रिझल्ट चांगला येतो. 1-2 या 4च्या भरोश्यावर काय चालत नाही. सगळ्या 11 प्लेयर 100% द्या, टीम चांगलीच पुढे जाईल आपली. व्हेरी वेल सेड. टीम गेम फार महत्त्वाचा असतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुम्हाला देखील. तर टॉस येथे झालेला आहे. तळवली स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला आहे आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. गायकवाड सर इज देअर. धन्यवाद.
अजय घरत. अतिशय सुरेख सुंदर रीतीनं स्पर्धेचे आयोजन नियोजन पाहतोय आणि आयोजकांचे संघ या ठिकाणी पुढील सामन्यामध्ये खेळताना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. विजयाचं लक्ष असेल ते 67 धावांचं. दरम्यान या लक्ष्याला कशा रीतीनं परिस्पर्श केला जाईल ऐकणार आहोत. आखो देखा हाल अजय घरत यांच्या सुमधुर आवाजानं. थैंक यू गायकवाड सर. पहली गेंद पर एक शानदार शॉट वहां पर अजीत पाडेकर द्वारा सिक्सर के साथ किया है आगाज. अजीत पाडेकर पूरी तरह से फिट नहीं है लेकिन फिर भी अपनी टीम के लिए मैदान में उतरे हैं. बाएं पैर में जरूर गंभीर चोट है, उसके बावजूद भी खेल रहे हैं. ठीक तरह से वो चल भी नहीं पा रहे हैं लेकिन उनको पता है कि वे बल्ले के साथ चलेंगे तो फिर टीम काफ़ी आगे तक चलेगी. मैच विनर खिलाड़ी है. जहाँ भारतीय टीम में अजीत आगरकर को देखा है, अजीत वाडेकर को देखा है, यहाँ पर अजीत पाडेकर को देखना मत भूलिएगा. एक और लंबा हिट, ये भी चली मैदान के बाहर. एक और छक्का. जबरदस्त शुरुआत देते हुए अजीत पाडेकर, और यही तो उनका खेलने का तरीका है. सी बॉल, हिट बॉल, आउट ऑफ द ग्राउंड. पहले स्क्वायर खेला था, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. इस बार मिड विकेट के ऊपर से. स्लॉट में गेंदबाजी तो बिल्कुल भी नहीं की जा सकती है अजीत जैसे खतरनाक बल्लेबाज को. उनके पार्टनर है आस्तिक नॉन स्ट्राइकर से. इन पर महेश ने गेंदबाजी की शुरुआत की है. स्कोर काफ़ी अच्छा बनाया है, मजबूत बनाया है अमर स्पोर्ट्स कास्ने ने, लेकिन ये मजबूत स्कोर क्या महफूज है ये देखने वाली बात है. उसके लिए तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी आपको. महेश दलवी इज अंडर द पंप. ऑफ साइड में 5 खिलाड़ी सभी सर्कल के अंदर. ऑन साइड में 2 बाउंड्री पर है जो कि मैक्सिमम रखे जा सकते हैं पहले ओवर में, और 2 सर्कल के अंदर. फाइन खेला है और सीधे फीडर के पास. अजीत आउट. शॉर्ट फाइन लेग पर कोई गलती नहीं. हर गेंद पर बड़ा हिट लगाने की कोशिश. इस बार गेंद लेग स्टंप की तरफ जरूर आ रही थी और उसके अंदर जाते हुए, लाइन के अंदर घुसते हुए खेलना चाहते थे. शायद शॉर्ट फाइन लेग के ऊपर से जाने का प्रयास था लेकिन मिडल नहीं कर पाए थे. थोड़ा एज लगा था और एलिवेशन जो चाहते थे वो मिला नहीं. कोई गलती नहीं वहां पर फील्डर द्वारा. विकेट गिरता हुआ अजीत के रूप में. अल्पेश थे फील्डर. कई बार उस दिशा में गेंद बहुत तेज आती है और उतना समय नहीं रहता है फील्डर के लिए कैच लपकने के लिए, लेकिन बहुत अच्छा कैच वहां पर अल्पेश द्वारा. 12 रन बनाकर पेविलियन की राह पर अजीत पाडेकर. 12 पर 1. नए बल्लेबाज अब गोविंद मैदान में प्रवेश करते हुए. आस्तिक नॉन स्ट्राइकर से. इन पर पिछले मैच में धमाल किया था उन्होंने, कमाल किया था. 5 छक्के लगाए थे, आकर्षक शुरुआत दिलाई थी. मैन ऑफ द मैच भी रहे थे, 3 विकेटें भी चटकाई थी. और श्रीकांत जिनका आना बाकी है, उन्होंने 40 रनों की पारी खेली थी. तो बल्लेबाजी तो ज़बरदस्त है चिंचोली टीम के पास. विस्फोटक बैटर्स है उनके पास. अगली गेंद आसमान में तान दिया है. यहां पर मौका बन सकता है. हवा में झूलती हुई गेंद और बहुत ही बेहतरीन जजमेंट. वेरी वेल जज कैच. एक और विकेट का पतन. पहली 2 गेंदों पर 2 छक्के, लेकिन उसके बाद पलटवार करते हुए गेंदबाज महेश दलवी. बैक टू बैक विकेट्स. आपके पास आक्रामकता है जरूर, लेकिन अब ये सोचने वाली बात है कि पहले 2 गेंदों पर 2 छक्के लगे हैं और उसके बाद आपने विकेट गंवाया है. अभी अभी आप क्रीज पर आए हो तो क्या ज़रूरत है फिर से एक बड़े स्ट्रोक के लिए जाने की. रिक्वायर्ड रेट यदि हम देखें तो 13 के ज़रूर थोड़ा सा ऊपर है, लेकिन शुरुआत आपको दमदार मिली ज़रूर है. वो मोमेंटम बरकरार रखना ज़रूरी था. थोड़ी सूझबूझता की आवश्यकता, लेकिन पहली गेंद पर छक्का जड़ने का प्रयास. ऊंचाई मिली, दूरी मिली नहीं, और एक दर्शनीय कैच वहाँ पर डीप में योगेश द्वारा. 12 के योग पर दूसरा झटका. हैट्रिक का मौका महेश के पास. कश्मकश है गेंद और बल्ले के बीच में. ये घमासान है गेंद और बल्ले के बीच का. तलौली ट्रॉफी 2025. अनुभवी बल्लेबाज मैदान में. हैट्रिक गेंद का सामना करने के लिए रवि सांबरे.
5 ओवर में 67 रन बनाने हैं। हैट्रिक गेंद, ओहो बढ़िया गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर, ज़्यादा मूवमेंट तो नहीं थी लेकिन अक्रॉस द लाइन खेलना चाह रहे थे, थोड़े और उछाल की उम्मीद कर रहे थे बल्लेबाज, पूरी तरह से बीट हुए। विकेट मिलने के बाद उत्साह काफ़ी बढ़ गया है, गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ गया है और अच्छे रिदम में लग रहे हैं। ओवर की आखिरी गेंद लेकर महेश, एक और बेहतरीन गेंद, यहाँ पर थोड़ी अपील भी हो रही है कॉट बिहाइंड के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं और इसके साथ ही ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद स्कोर 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। देखिए 12 रन पहली 2 गेंदों पर ही आ गए थे, 2 छक्के लगे थे और उसके बाद जो 4 गेंदें खेली है बल्लेबाजों ने उसमें 2 विकेट्स भी गंवाए, कोई रन भी नहीं बना पाए और इसीलिए थोड़ी सी पिछड़ती हुई रिक्वायर्ड रेट के मुकाबले जय बजरंग चिंचोली टीम। अब बचे हुए 4 ओवर्स में 55 रनों की जरूरत है। पावर प्ले का एक और ओवर बाकी है। चिंचोली टीम के बल्लेबाज ज्यादातर ऐसे बल्लेबाज हैं जो अटैकिंग क्रिकेट खेलना पसंद करते हैं, लेकिन कैलकुलेशन होना बहुत ज़रूरी। आप कितने रन्स चेस कर रहे हो, कितने बड़े शॉट्स आप खेलोगे एक ओवर में, तो आपका काम बन सकता है। यदि हर गेंद पर आप छक्का जड़ने का प्रयास करोगे तो फिर आप कहीं ना कहीं मौका देते हो विपक्षी टीम को। 12:23 पर इस पारी की शुरुआत हुई है। कासनी टीम आपको ध्यान में रखना है, पहले 4 ओवर्स 20 मिनट के भीतर कंप्लीट करने हैं, नहीं तो अंतिम ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी आपका सर्कल के अंदर रहेगा। फील्डिंग में जरूर थोड़ा सा बदलाव इस ओवर में आपको देखने को मिलेगा, क्योंकि ये पावर प्ले का दूसरा ओवर है और गेंदबाजी के लिए तैयार होते हुए इस समय कल्पेश। स्ट्राइक आस्तिक के पास, पहले ओवर में एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला। फील्ड को थोड़ा सा फिर से बदलते हुए गेंदबाज, अब स्क्वायर लेग अंपायर के बगल में खिलाड़ी तैनात किया जा रहा है। शॉट फाइन लेग है और बाउंड्री पर 2 खिलाड़ी ऑन साइड में, एज लगा है बल्ले का। शॉट थर्ड मैन पर फील्डर मौजूद, सिंगल लेने का मौका, आस्तिक का खाता खुलता हुआ। आस्तिक जरूर यहाँ से कोशिश कर सकते हैं कि थोड़ा क्रीज पर टिके रहे, क्योंकि वो एक ऐसे बल्लेबाज है जो अच्छे फॉर्म में है। पहले मैच में 4 ही ओवर्स मिले थे बल्लेबाजी के लिए चिंचोली टीम को और उसमें उन्होंने 12 छक्के लगाए थे, 85 रन्स बनाए थे। अंदर की तरफ आई गेंद, प्लेड ऑन, बड़ा हिट लगाने का प्रयास था, गेंद की लाइन में जाने की कोशिश नहीं, एज लगा बल्ले का और सीधे स्टंप्स पर विकेट गिरता हुआ तीसरा। रवि, ही इज वॉकिंग बैक टू द पेविलियन। स्ट्रगल ही कर रहे थे, पिछले ओवर में जो 2 गेंदें खेली थी वहां पर भी गेंद बल्ले पर आई नहीं थी और काफी कतराते हुए खेलने की उनकी कोशिश इस दफा भी सफलता अपने खाते में डालते हुए गेंदबाज कल्पेश। स्कोर 13 रन 3 विकेटों के नुकसान पर। थोड़ी सी नाजुक अवस्था 67 रनों का पीछा करते हुए जय बजरंग चिंचोली टीम की इस समय, और अजित पाडेकर जरूर कहीं ना कहीं वो भी अपने आप को कोस रहे होंगे इस समय कि अच्छा स्टार्ट मिला था, थोड़ा सा लंबा लेकर जा सकते थे अपनी पारी को, लेकिन शॉट फाइन लेग को क्लियर नहीं कर पाए और कैच थमा बैठे और उनके आउट होने के बाद पूरी तरह से गेंदबाज हावी नजर आते हुए। नए बल्लेबाज नंबर 5 पर विशाल आए हैं। जोरदार अपील, कॉट बिहाइंड की, अंपायर की सहमति नहीं, अंपायर टस से मस नहीं, बल्ले के बेहद करीब से गुजरी थी, आउटसाइड एज को बीट करती हुई। थोड़ा सा मुंह कराते हैं गेंद को कल्पेश बीच बीच में। अच्छी शुरुआत की है उन्होंने, नियंत्रण काफी अच्छा अभी तक देखने को मिला है। पहली 3 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया है। यहां से और 54 रनों की जरूरत, एक पार्टनरशिप की आवश्यकता सही मायनों में चिंचोली टीम को।
यॉर्क कराने का प्रयास था लेकिन लेग स्टंप के बाहर भटकते हुए वाइड। पहला अतिरिक्त रन इस पारी का। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। दबाव जरूर है बल्लेबाजों के ऊपर। विशाल अभी अभी क्रीज पर आए हैं। दबाव है लेकिन मौका भी है हीरो बनने का। यदि यहाँ पर एक मैच जिताऊ पारी खेलते हैं तो जरूर हीरो बन सकते हैं अपनी टीम के लिए और क्षमता भी रखते हैं। लॉफ्ट किया, सामने फील्डर पहुंचे जरूर लेकिन कैच नहीं कर पाए लॉन्ग ऑन पर। कैच ड्रॉप, हालांकि मुश्किल अवसर था। फील्डर को थोड़ा दूर से आना पड़ा था गेंद की तरफ, अपनी बाई तरफ भागते हुए योगेश। लेकिन यदि आप पहुंच जाते हो, ये हाथों में गेंद गिर जाती है तो फिर कैचेस लपकना बहुत ज़रूरी है इस तरह के बड़े टूर्नामेंट्स में, क्योंकि बल्लेबाज खतरनाक है। वो कभी भी पलटवार कर सकते हैं यदि उनको मौका मिला है तो। और ये दूसरी गेंद इस ओवर में जो लेग स्टंप के बाहर की है, वाइड का इशारा करते हुए अंपायर गोकुल पाटिल। स्कोर में थोड़ा सा इजाफा होता हुआ स्कोर अब 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। चुनौती काफ़ी भारी है, बल्लेबाजी बहुत अच्छी रही अमर स्पोर्ट्स कास्नी टीम की। कल्पेश ने शुरुआत की थी, कुछ क्लासिक शॉट्स पावर प्ले में हमने देखे थे। 16 रन उन्होंने बनाए। नीलेश आए थे ओपन करने, उन्होंने 12 रनों का योगदान दिया। उसके बाद मिडिल ऑर्डर के 2 बल्लेबाज शून्य पर आउट हुए थे, लेकिन फिर अच्छा पलटवार किया बल्लेबाजों ने। इस बार तगड़ा प्रहार, पैरों के सामने से उछाला और गेंद मैदान के बाहर, सिक्सर। आस्तिक आक्रमण करते हुए इस दफा बड़ा हिट उनके बल्ले से लॉन्ग ऑन मिड विकेट के बीच में से हवा में खेला और बाउंड्री को क्लियर करते हुए हमारे बीच कास्ने के कमेंटेटर सचिन गोंदली का आगमन हुआ है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। तलवली ट्रॉफी में अफसर रईस और तलवली स्पोर्ट्स की ओर से आपका बहुत बहुत स्वागत है। स्कोर 22 रन 3 विकेटों के नुकसान पर। 10 रन आ चुके इस ओवर से। ओ शॉट ऑफ लेन गेंद, अच्छा उछाल प्राप्त किया इस बार, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है, काफ़ी बाहर थी वाइड। हालांकि बल्ला चला दिया था वहां पर। और ये मौका रहता है बैट्समैन के पास जब शॉर्ट एंड वाइड गेंद मिलती है पावर प्ले के दौरान। स्क्वायर ऑफ द विकेट, एक तो कोई प्रोटेक्शन नहीं है बाउंड्री पर ऑफ साइड में, उसी को देखते हुए बल्ला फेंक दिया था। कट करने का प्रयास किया था वहां पर आस्तिक ने। 7 पर बैटिंग कर रहे हैं आस्तिक। टीम का स्कोर इस समय 23। एलिवेशन नहीं है, हालांकि आउटफील्ड में खेला जरूर है। फील्डर तैनात मिड विकेट बाउंड्री पर। सिर्फ 1 रन और इसके साथ ही पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ। 2 ओवर के पश्चात स्कोर 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। जय बजरंग चिंचौली। चिंचौली और कासने के बीच में ये बड़ा मुकाबला इस समय आपके सामने। अब 3 ओवर्स का खेल शेष है, यानी कि 18 गेंदे। अभी भी 43 रन चाहिए। 14.33 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन बनाने की चुनौती है। फील्ड तुरंत सजाना है प्लीज। बहुत अधिक समय के लिए आपको टीम मीटिंग नहीं लेनी है टीम अमर स्पोर्ट्स कास्ट ने। अगले मैच में ऑर्गेनाइजिंग टीम एक्शन में तलोली स्पोर्ट्स ए। चुनौती है आरसोली स्पोर्ट्स की। टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया है तलोली स्पोर्ट्स ने। हमारे बीच आसिफ चमनाट और समीर शेख का आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। बघा समोर एक फॉर्च्युनर गाडी आहे, ज्या कोणाची असेल त्यांना विनंती आहे आपण थोडी बाजूला घ्या प्लीज। वॅगनर आणि फॉर्च्युनर 2 गाड्या आहेत समोर आमच्या, अगदी त्या थोड्या बाजूला घ्यायच्या आहेत। 18 चेंडू आणि 43 धावा।
हे समीकरण आहे या मॅचमध्ये. आस्तिक आणि विशालची जोडी खेळपट्टीवर. खूप जास्त वेळ खर्च करत आहात. अमर स्पोर्ट्स कासने संघ शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला त्याचा फटका बसू शकतो, लक्षात घ्या. आत्तापर्यंत 12 मिनिटांचा वेळ आपण खर्च केलेला आहे पहिल्या 2 षटकांसाठी. महेशच्या हातात बॉल, त्याचं हे दुसरं षटक. खोलवर टप्प्याचा बॉल स्विंग केला ऑन साइडला, गॅपमध्ये वेगानं बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. खरं तर बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला होता, हा इनसाइड एजच होती, हवेत खेळण्याचा निर्धार होता, परंतु बॉल अगदी स्क्वेअर गेला. असं वाटतं की मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र आउटफील्ड फार फास्ट आहे आणि तिकडची सीमारेषा देखील थोडी छोटी आहे. स्क्वेअर बाउंड्री आपण बघितली तर जरूर जास्त लांबवर नाही आहे आणि त्याचा इथे फायदा मिळाला आहे. फिल्डरकडे कुठलाही चान्स नव्हता. चौकार येतोय. आस्तिकच्या बॅटमधून 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 वर. चांगला रंगताना दिसतोय हा सामना. यावेळेला बॅटच्या मधोमध घेत असताना स्विंग केला ऑन साइडला, लांब पल्ल्याचा षटकार. व्हॉट अ शॉट. आपल्या लॉंग लिव्हरचा चांगला वापर करत असताना फलंदाजीमध्ये आस्तिक डाके. ग्रेट शॉट. लेंथ बॉल होता. आडव्या बॅटचा प्रहार केलाय, परंतु काय टायमिंग होता आणि पूर्णपणे ताकद देखील झोकली होती या फटक्यामध्ये. चौकारानंतर येतोय षटकार. महेश दळवीचं पहिलं षटक सक्सेसफुल राहिलं होतं, परंतु त्या षटकाची सुरुवात देखील मोठ्या फटक्यांनी झाली होती. पहिल्या 2 बॉल्सवर 2 षटकार, त्यानंतर मात्र त्याने पलटवार केला आणि शेवटच्या 4 बॉल्सवर एकही धाव न खर्च करत असताना 2 गडी देखील बाद केले होते. पुन्हा एकदा तसंच घडेल का हे पाहणं फार मनोरंजक असणार आहे. परंतु सध्या आस्तिक चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणखी 33 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी. आस्तिकची विकेट फार महत्त्वाची असेल. 3 खंदे फलंदाज जरूर माघारी परतलेत. अजित पाडेकर, त्यानंतर गोविंद आणि रवी, परंतु आस्तिक सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. काउंटर अटॅक करतोय. थोडंसं चिंतेचं वातावरण जरूर असेल कासने संघाच्या गोटामध्ये. ओहो, एक्स्ट्रा बाउन्स. 1 फॉर दी ओव्हर. अचानकपणे उसळलेला बॉल होता. जरूर थोडा आखूड टप्प्याचा बॉल होता, मात्र खूप चांगला बाउन्स प्राप्त केलाय. खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. फलंदाजाने सोडून दिला बॉल विकेट कीपर करिता. चांगलं मनोरंजन होतं या मॅचमध्ये प्रेक्षकांचं. या वेळेला मात्र मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि टेक्स इट. दॅट्स अ बिग विकेट. आस्तिक डाक इज गॉन. ह्या विकेटची नितांत आवश्यकता होती अमर स्पोर्ट्स कासने संघाला, कारण आस्तिक फार खतरनाक ठरू पाहत होता. 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकला होता आपल्या खेळीच्या दरम्यान. यावेळेला मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा त्याचा फारसा प्रयत्न नव्हता. दूरवर टाकलेला बॉल होता. टायमिंग चुकलं आणि खूप चांगला झेल स्वतः गोलंदाजाने स्वीकारलाय. कॉटन बॉलच्या रूपात आस्तिक डाके बाद. 18 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परततोय. संघाची धावसंख्या 4 बाद 34. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी. सामना रंगतदार अवस्थेत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये श्रीकांत, जो मागच्या मॅचमध्ये 1 डाऊन खेळला होता आणि 40 धावांची धमाकेदार खेळी त्याने साकारली होती, परंतु या मॅचमध्ये काहीशी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. कासने संघाविरुद्ध खेळत असताना चिंचोली संघाची. श्रीकांत 6व्या क्रमांकावर आलाय. प्रेशर दोन्ही संघांवर पाहायला मिळतंय. दबावामध्ये चांगला खेळ, अधिक चांगला खेळ जो संघ करेल येथून तो संघ जिंकेल. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, ऑलमोस्ट वाईड बॉलवर बॅट फिरवली आहे. स्लोअर बॉल होता. बॅटची कड लागली आणि इकडे चिकी सिंगल. फिल्डरचा प्रयत्न पुरेपूर होता, मात्र बॉल थोडासा हातातून निसटला. 1 धाव मिळाली आहे. अकाउंट ओपन होतंय श्रीकांतचं. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोचले 35 वर. 35 रन्स ऑन द बोर्ड. चौतीस धावा झालेल्या आहेत, क्षमा असावी. 35 झालेल्या आहेत. येस, इट्स 35. बरोबर आहेत, 35 धावा. 2 ओव्हरमध्ये 24 होत्या. स्विंग अँड मिस. बघा
मागचे काही चेंडू हे त्याने खूप चांगले टाकलेत. अगदी पहिल्या षटकाप्रमाणेच हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवात खराब होती महेशची, परंतु कमबॅक करून दाखवलंय. या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या. पहिल्या 2 बॉल्समध्ये 10 आल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगला मारा, विशेषतः लाईन त्याने बदलली, फलंदाजांपासून चेंडू दूर टाकले, त्याचा फायदा मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 35, 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता समीकरण आहे 12 चेंडू 32 धावा. 12 बॉल्समध्ये 32 धावा. थोडंसं अवघड समीकरण दिसतंय, परंतु अजूनही 2 चांगले बॅटर्स खेळपट्टीवर आहेत, विशाल आणि श्रीकांत. धडाकेबाज कामगिरी ते करू शकतात आपल्या टीमसाठी. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, ज्या 2 समोर 4 व्हीलर्स आहेत, वॅगनार आणि फॉर्च्युनर आहे मला वाटतं, त्या गाड्या प्लीज ज्या कोणाच्या असतील थोड्या बाजूला घ्या, कारण इकडे व्यासपीठावर जे बसलेले आमचे मान्यवर आहेत किंवा आमचे कॅमेरामॅन वगैरे आहेत, त्यांना थोडासा त्रास होतोय. वेळ जास्त खर्च केलेला आहे पहिल्या 3 षटकांसाठी, प्लीज लक्षात घ्या टीम कास्टने. डावखुरा गोलंदाज निलेश गोलंदाजीच्या बोहळ्यावर. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत. षटकातील पहिला बॉल. उलट दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बेट झालाय. थोडासा क्विकर बॉल. निलेश खरं तर एक वेगळ्या धाटणीतला गोलंदाज आहे. आतापर्यंत जे गोलंदाज आपण बघितलेत ते उजव्या हाताचे गोलंदाज होते, मध्यम गतीचे वेगवान गोलंदाज. निलेश मध्यम गतीच्या वेगवान गोलंदाजीसाठी देखील ओळखला जातो आणि स्पिन देखील करू शकतो बॉल. फ्लाइट दिलाय, फुल टॉस. यावेळेला प्रॉपर कनेक्शन, बॉलला फेकलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. षटकार. या अगोदर देखील स्विच हिटचा वापर त्याने केला होता, मात्र लाईन मिस केली होती, बीट झाला होता. परंतु हा बॉल गोलंदाजाने वेगात बदल करण्याचा प्रयत्न केला, फ्लाइट देण्याचा प्रयत्न झाला, परंतु लेंथवरचं नियंत्रण चुकलं. फुल टॉस होता आणि फुल टॉसवर फुल टोल वसूल करत असताना बॅटर श्रीकांतचा हा पहिला षटकार. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते जय बजरंग चिंचवली संघाची 41 या आकड्यावर. समीकरण बदलत आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 बॉल्समध्ये अजूनही बनवायचे आहेत 26 धावा. रोमहर्षक अवस्थेत असलेला हा सामना. तलवली ट्रॉफी 2025. अँगल चेंज केलाय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा स्विच हिटचा वापर आणि पुन्हा बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. इट्स अनदर 6. बॅक टू बॅक षटकार. स्विच हिटचा जबरदस्त वापर करत असताना फलंदाज श्रीकांत. इम्प्रोवाइज क्रिकेट. गोलंदाजाकडून चुका होत आहेत. हा बॉल आखो टप्प्याचा होता, पुरेसा वेळ मिळाला त्या ठिकाणी फलंदाजाला. प्री मेडिटेटिव्ह फटके खेळतोय, परंतु त्याला जी लेंथ पाहिजे ती लेंथ मिळते. या अगोदर फुल टॉस होता आणि हा बॉल मात्र शॉर्ट ऑफ लेंथ. विकेट कीपर तेच तिकडे सांगत असताना गोलंदाजाला आता काही खेळाडू देखील त्याच्या जवळ आलेले आहेत. विशेषतः वैभव आलकेला आपण बघतोय, काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न होतोय. चुका होत आहेत, चुकांपासून काहीतरी लेसन घेणं गरजेचं आहे. धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये श्रीकांत करत असताना कमबॅक करावं लागणारे गोलंदाज निलेशला. निलेशकडे चांगला अनुभव आहे. 9 चेंडू 20 धावा. या बॉलची आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं. पुन्हा एकदा तो स्विच हिटसाठी स्टान्स घेतलाच होता, परंतु हा बॉल फार चाणाक्ष पद्धतीनं जाणून बुजून डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय. डॉट डिलिव्हरी. अँगल क्रिएट करत असताना बॉल आतमध्ये आणला आणि डाव्या यष्टीच्या बाहेर फेकला होता. नेक्स्ट बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर, परंतु यावेळेला स्टान्स बदलला नव्हता, त्यामुळे वाईड असेल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 48. पुन्हा एकदा कदाचित गोलंदाजाने अँटिसिपेट केलं होतं की पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न असेल, परंतु नाही. फलंदाज देखील तेवढाच चाणाक्ष आहे. श्रीकांत चांगलं बॅटल रंगले. 48 धावा फलकावर. 8 बॉल्समध्ये 19चं आता समीकरण आहे. मागचा सामना देखील चांगला रंगतदार अवस्थेत पोहोचला होता आणि हा सामना देखील आपण बघतोय रोमहर्षक अवस्थेत. पुढचा बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर बॉल, फटका फसलाय, फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. मोठी विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज निलेश भोईर
2 षटकार आले होते या षटकामध्ये आणि जवळपास हेच घडताना दिसतंय प्रत्येक षटकामध्ये आपण बघतोय. दुसरं षटक वगळलं तर जी 3 षटकं आहेत सुरुवात गोलंदाजाची तेवढी चांगली होत नाहीये, परंतु त्यानंतर गोलंदाज विकेट घेऊन कमबॅक करतायत. महेशच्या बाबतीत ते आपण बघितलं दोन्ही षटकांमध्ये आणि आता निलेशनं देखील पलटवार केलाय. योग्य टप्प्यावर बॉल टाकला, अगदी फलंदाजाच्या पुढ्यात टाकला नव्हता हा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं वळण देखील घेतलं, स्लोवर होता हा बॉल आणि त्यानंतर अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली, एक सहज सोपा झेल तिथे फिल्डरकरिता महेशनं चूक केलेली नाही. 5व्या विकेटचं पतन झालंय. संघाची धावसंख्या 48. 67 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅचमध्ये जय बजरंग चिंचवली संघाकडून. 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. फक्त 7 बॉलचा खेळ बाकी. नवीन बॅटर पवन 7व्या क्रमांकावर. निलेश षटकातील शेवटचा बॉल घेऊन ऑल ऑफ केलाय अगेन्स्ट द टर्न. उंची जास्त, लांबी कमी, फिल्डर तिकडे देखील सेट आहे आणि आणखी एक जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक धक्के देत असताना गोलंदाज निलेश षटकाचा अंत फार चांगला केलाय हा कासने संघासाठी. निलेशनं 6वा धक्का बसलाय पवनच्या रूपात. आल्या आल्या षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा आपण बघितलं की वेग जास्त दिला नाही, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळाली. अगेन्स्ट टर्न खेळणं कठीण आहे. टायमिंग चुकलं होतं, ताकद होती फटक्यामध्ये, परंतु टायमिंग फार महत्त्वाचं असतं. 0वर बाद होतोय पवन आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ देखील संपलाय. धावसंख्या 48. 6 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग चिंचवली. शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. कासने संघ आपण वेळ जास्त घेतलेला आहे पहिल्या 4 ओव्हरसाठी, त्यामुळे आपल्याला एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. प्रत्येक ओव्हर नंतर जवळपास आम्ही उल्लेख करतो की आपण वेळ जास्त घेत आहात. सो पंचांनी देखील या गोष्टीची नोंद घ्या. आणखी एक नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन आलाय. विशाल जरूर काही वेळ खेळपट्टीवर थांबलेला आहे, 5व्या क्रमांकावर आलाय. जास्त चेंडू फेस केले नाहीत, मात्र 0वर त्याला एक जीवदान मिळालेलं आहे. 1 धावसंख्येवर खेळतोय आणि आता स्ट्राईक विशालकडे असेल. ही परफेक्ट वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची विशालसाठी. वैभवच्या हातात बॉल. एक्सपिरियन्स्ड कॅम्पेनर. 6 बॉल्स 19 धावा हे समीकरण. सुरेख बॉल, चांगला टेक ऑफ केलाय बॉलने. बाउन्स खूप चांगला, लॉफ्ट करायचा होता, मात्र बॅट बरोबर बॉलच्या लाईनमध्ये नव्हती आणि बाउन्स जो मिळालाय त्यामुळे बीट होतोय बॅटर. पहिला बॉल निर्धाव. 5 चेंडू आणि 19 धावा. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे चिंचवली संघाला. चिंचवली विरुद्ध कासणे, बिग बॅटल सध्या आपण बघतोय. पडगा टेनिस क्रिकेटचे 2 मातब्बर संघ खेळतायत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचा मारा पाहायला मिळतोय आणि फलंदाज चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा प्रयत्न करतोय. जास्त बॉल पुढे टाकले जात नाहीत, अगदी गुड लेंथवर बॉल टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि तिथून एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. वैभवला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे फलंदाज योग्य पोझिशनमध्ये येत नाहीये, विशेषतः फुटवर्क जे पाहिजे ते पाहायला मिळत नाहीये. प्रेशर वाढत चाललंय विशालवर. 4 बॉल्समध्ये 19 बनवायचे आहेत. हा बॉल फार महत्त्वाचा असेल आणि पुन्हा एकदा तिथेच टप्पा ठेवलाय. तीच दिशा, तोच परिणाम. निराश करत असताना बॅटर विशाल. सलगचा हा 3रा डॉट बॉल. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग बाय वैभव. 3 बॉल्समध्ये 3 षटकार जरी आले तरी सामना जिंकता येणार नाही, कारण चेझिंग कंपल्सरी आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. एखादा एक्स्ट्रा बॉल नाही. यावेळेला पुढे सरसावला, बघितलं आणि त्यामुळेच चेंडूची लेंथ कमी केली. जबरदस्त गोलंदाजी. एकच धाव येथे मिळताना दिसते आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विजयाकडे मार्गक्रमण करत असताना या मॅचमध्ये अमर स्पोर्ट्स कासणे संघ. 2 बॉल्स बाकी. 2 बॉल्समध्ये धावा बनवायच्या आहेत 18. चिंचवली संघाने मला वाटतं विकेट्स ज्या टाकल्या तेथे त्यांचा संघ थोडासा मागे गेला या मॅचमध्ये, कारण मोठे फटके आले होते. पहिल्या 3-4 ओव्हर्समध्ये आपण बघितलं तर 6 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. पण स्ट्राईक रोटेशनवर जास्त लक्ष दिलं गेलं नाही. मोठे फटके आल्यानंतर विशेषतः ते करणं गरजेचं होतं. मोठे फटके आल्यानंतर विकेट्स टाकल्या.
उसळता बॉल पुन्हा एकदा बॅट्समनला बीट करत असताना गोलंदाज वैभव, अफलातून गोलंदाजी वैभव हलकीची या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल येतोय, यावेळेला बिग हिट. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर, परंतु चिंचवली संघ तलवली ट्रॉफीच्या बाहेर जात असताना सामना जिंकलाय अमर स्पोर्ट्स कासने संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम अमर स्पोर्ट्स कासने अँड हार्ड लक टफ लक. जय बजरंग चिंचवली. प्रत्येक बॉलवर षटकार ठोकण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्याचमुळे आपण बघतोय की संघ अडचणीत सापडला चिंचवली. षटकार त्यांना जे पाहिजे होते ते आलेच होते मोठे फटके, परंतु त्यानंतर सिंगल डबल्स घेत राहणं देखील गरजेचं होतं, ते करू शकले नाहीत. तर ही एक शिकण्यासारखी गोष्ट त्यांच्यासाठी जरूर असेल या स्पर्धेमध्ये. पुढच्या स्पर्धेसाठी आपण त्यांना देऊयात हार्दिक शुभेच्छा. जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. आणि आता वळूयात मॅन ऑफ द मॅचकडे. सामनावीराचा मानकरी गोलंदाज महेश दळवी. 2 ओव्हर्समध्ये 19 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स प्राप्त केल्या. सुरुवात बघा कशी होती, पहिल्या 2 बॉल्समध्ये 2 षटकार त्याच्यावर आले होते, परंतु तदनंतर जे कमबॅक महेशनं केलेलं आहे, ज्या विकेट्स त्याने खऱ्या अर्थानं मिळवल्या, तेथेच त्यांच्या टीमनं प्रतिस्पर्धी संघाला नमवलंय असं म्हणायला हरकत नाही. सो महेश इज द मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. आरजोली स्पोर्ट्स विरुद्ध तळवली स्पोर्ट्स ए. तळवली संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हॅपी हंटिंग ग्राउंड आहे तळवली संघासाठी. खिजर रईससाठी आपण बघितलेलं आहे, एकाच दिवसामध्ये 2 अर्धशतकं देखील त्याने या मैदानावर ठोकलेले आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तळवली संघ हा विजेता देखील राहिलेला आहे या मैदानावर. आज स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळताना बघायचं आहे कशी कामगिरी ते करतील. सलामीवीर येत आहेत मैदानामध्ये, खिजर रईस आणि रेहान मुरुमकर. दरम्यान सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देऊयात महेशला. मोहम्मद शेख यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण कॅप द्यायची आहे. त्यानंतर समीर शेख आणि मुजम्मिल चिखलेकर या 2 मान्यवरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे. आकर्षक कॅप आणि आकर्षक ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये पापा मुकरी यांनी. त्यांचे विशेष आभार. व्हेरी वेल डन महेश, व्हेरी वेल बोल्ड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी जे सपोर्टर्स स्पॉन्सर्स आम्हाला लाभलेले आहेत त्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा, आपले विशेष आभार. विष्णू चंदे साहेब, आपले विशेष आभार. गणेशजी गुळवी साहेब, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आमदार शांताराम मोरे साहेब, आपले देखील विशेष आभार. सचिन गोड